जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर समाजसुरक्षा या घटकावरील एक नवी मालिका आपण घेऊन येत आहोत। या मालिकेमध्ये महाराष्ट्रातील सर्व महत्त्वपूर्ण समाजसुरक्षा यांचा यथासंग आपण अभ्यास करणार आहोत, अगदी जन्मापासून ते निधनापर्यंत। आणि स्पर्धा परीक्षा कोणती असो, MPSCची राज्यसेवा असो, पोलीस भरती असो, ग्रामसेवक असो, तलाठी भरती असो किंवा इतर तत्सम परीक्षा असो, समाजसुरक्षा हा घटक अनिवार्य आहे आणि महत्त्वपूर्ण आहे आणि मार्क्स मिळवून देणार आहे। त्यामुळं आपण ही अभ्यासमाला सुरू करत आहोत आणि या अभ्यासमालेमधले सर्वप्रथम जे समाजसुरक्षा आपण घेणार आहोत ते आहेत गोपाळ गणेश आगरकर। गोपाळ गणेश आगरकरांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राच्या समाजकारणाचा इतिहास जो आहे तो कधीही पूर्ण होऊ शकत नाही आणि यांना जोड दिलेली आहे लोकमान्य टिळक, किंबहुना महाराष्ट्रातल्या राजकारणातली समाजकारणातील एक अद्वितीय अशी जोडी म्हणून टिळक आगरकर यांचा उल्लेख आपण करणार। तर अशा आगरकरांचा इत्यंभूत इतिहास, इत्यंभूत जीवनपट आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये उलगडून सांगणार आहोत। तर मित्रांनो, कोणत्याही समाजसुरक्षाचा अभ्यास करताना सर्वप्रथम त्या समाजसुरक्षाची जन्माची तारीख, जन्माचं साल आणि निधनाची तारीख आणि निधनाचं साल लक्षात ठेवणं क्रमप्राप्त आहे। तर अशा आगरकरांचा जन्म जो झालेला आहे तो 14 जुलैला झालेला आहे 1856ला आणि यांचं निधन झालेलं आहे दोस्तांनो ते झालेलं आहे 17 जून 1895ला। इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लोकमान्य टिळकांचा जन्म सुद्धा 1856ला झालेला होता। थोडक्यात दोघंही समकालीन होते, बोथ ऑफ देम वर कंटेम्पररीज। आता आगरकरांचा जन्म कुठं झालेला आहे, त्यांचं जन्मगाव कोणतं, तर त्यांचं जन्मगाव आहे मित्रांनो टेंभू नावाचं गाव। आणि कोणता तालुका येतो, तर तालुका येतो कराड आणि जिल्हा कोणता येतो, तर जिल्हा आहे सातारा जिल्हा। आता सातारा जिल्हा जो आहे याला आपण शूरवीरांचा जिल्हा म्हणतो, कारण की हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा जिल्हा होता। ॲट द सेम टाइम महाराष्ट्रातून जेवढी जास्त सैन्य भरती होती त्यापैकी बहुतांश सैन्य भरती जी आहे ही सातारा जिल्ह्यातून होती। त्यामुळं ॲटोमॅटिकली आपसुकच या जिल्ह्याला आपण शूरवीरांचा जिल्हा असं संबोधलेलं आहे। अशा या आगरकरांच्या वडिलांचं नाव गणेशपंत तर आईचं नाव राधाबाई। प्रत्येक समाजसुरक्षाच्या बाबतीत जे होतं तसाच काहीसा प्रकार यांच्या बाबतीत सुद्धा घडलेला आहे। यांचं बालपण जे आहे अतिशय हालाकीच्या परिस्थितीत गेलेलं आहे, गरिबीत गेलेलं आहे, दारिद्र्यात गेलेलं आहे। त्यामुळं आपल्या उदरनिर्वाहासाठी यांना वेगवेगळ्या स्वरूपाची कामं करावी लागलेली आहेत जेणेकरून उदरभरण तर होईल आणि त्या प्रमाणात शिक्षण सुद्धा घेता येईल। म्हणून काही काळ यांनी दवाखान्यामध्ये कंपाऊंडरची नोकरी केलेली आहे, तर काही काळ मुन्सिफ कोर्टात कारकून म्हणून सुद्धा काम केलेलं आहे। आता यांचं जे काही शिक्षण आहे मॅट्रिक पर्यंतचं हे वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे आणि हे वेगवेगळ्या ठिकाणं म्हणजे कराड, नंतर रत्नागिरी आणि अकोला या 3 ठिकाणी यांचं मॅट्रिक पर्यंत शिक्षण कंप्लीट झालेलं आहे। मात्र पुढील शिक्षणासाठी हे गेलेले विद्येचं माहेरघर पुणे या नगरीत। तर पुण्याला कालांतराने मॅट्रिक नंतर स्थलांतरित झाले आणि शिक्षण घेत असतानाच इंग्रजी भाषेचा गंध आला आणि त्यामुळेच काही पाश्चात्य विचारवंतांचा यांच्यावरती प्रभाव पडलेला आपल्याला पाहायला मिळतो। आता कोणते पाश्चात्य विचारवंत, तर सर्वात पहिले पाश्चात्य विचारवंत जे आहेत त्यांचं नाव आहे जॉन स्टुअर्ट मिल। जॉन स्टुअर्ट मिल यांच्या मानवतावादी विचारांनी प्रभावित झालेले होते आणि जॉन स्टुअर्ट मिल यांच्या 2 पुस्तकांमुळे यांच्यावरती विलक्षण असा प्रभाव पडला होता। पहिलं पुस्तक जे आहे ते आहे ऑन लिबर्टी आणि दुसरं जे पुस्तक आहे मित्रांनो ते आहे द सब्जेक्शन ऑफ वुमन। जॉन स्टुअर्ट मिल यांच्या बरोबरीनेच हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांचा सुद्धा आगरकरांवरती पगडा होता आणि 2 पुस्तकांनी विलक्षण प्रभावित झाले होते, द प्रिन्सिपल्स ऑफ सोशॉलॉजी आणि द प्रिन्सिपल्स ऑफ इथिक्स। यांच्याच बरोबरीने महाराष्ट्रातील प्रसिद्ध निबंधमालाकार विष्णू शास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेचा सुद्धा आगरकरांवरती विलक्षण असा प्रभाव होता। आता ही झाली आगरकरांची प्राथमिक माहिती। आता आपण यांचा पूर्ण जीवनपट घटनाक्रमानुसार जो आहे तो उलगडून पाहणार आहोत। तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की 1875 साली आगरकरांनी आपली मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे। कोणत्या ठिकाणाहून, तर अकोला या ठिकाणाहून। आणि ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की कालांतराने पुढील शिक्षणासाठी गेले होते कुठं, पुण्याला। पण त्या काळाच्या परिस्थितीनुसार तेव्हा यांचा विवाह सुद्धा लावून देण्यात आला
आणि 1877ला उंब्रसच्या अंबुताई फडके यांच्याशी यांचा विवाह संपन्न झालेला आहे, ज्यांना यशोदाबाई या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आता एका बाजूला सांसारिक प्रपंच सांभाळणे आणि दुसऱ्या बाजूला शिक्षण घेणे अशी तारेवरची कसरत आगरकरांनी लीलया पेलली आणि 1878ला पुण्यातल्या सुप्रसिद्ध अशा डेक्कन कॉलेजमधून यांनी BA ची पदवी प्राप्त केलेली आहे, BA ची पदवी संपादन केलेली आहे. आता कोणते विषय घेतले होते तर इतिहास, संस्कृत, गणित, अर्थशास्त्र आणि इंग्रजी या विषयांचा यांनी सखोल अभ्यास या कालावधीत केला. आता BA नंतर पुढे काय तर ऑब्व्हियसली MA. 1880 ते 81 दरम्यान यांनी MA ची पदवी प्राप्त केलेली आहे आणि MA ची पदवी प्राप्त करत असताना यांचा परिचय झालेला आहे लोकमान्य टिळकांशी. लोकमान्य टिळक तेव्हा LLB चा अभ्यासक्रम पूर्ण करत होते. लोकमान्य टिळक आणि आगरकर हे दोघंही युवक राष्ट्रभावनेने प्रेरित झालेले युवक होते. त्यामुळे समविचारी लोक कधी एकत्र येतात. या दोघांनी पुण्याच्या बंड गार्डन येथे मातृभूमीच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन जे आहे ते समर्पित करण्याची शपथ घेतली. नुसती शपथ घेतली नाही तर त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण सुद्धा यांनी सुरू केलेलं आहे. आता याच मार्गक्रमणाचा पहिला टप्पा म्हणून 1880 1 जानेवारी या तारखेला टिळक, आगरकर आणि चिपळूणकर, ज्यांना मी काय म्हणतो टॅक, TAC म्हणजे कोण, टिळक, आगरकर आणि चिपळूणकर या तिघांनी मिळून एक शाळा स्थापन केलेली आहे, ज्या शाळेचं नाव आहे दोस्तांनो न्यू इंग्लिश स्कूल. आता ही न्यू इंग्लिश स्कूल कुठं स्थापन झालेली आहे, पुणे, कारण की आगरकरांची कर्मभूमी जी आहे ते आहे पुणे शहर. आता या शाळेच्या बाजूला मी इथे एक ॲस्ट्रिक्स किंवा स्टार दिलेला आहे आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की बाबा ही जी शाळा होती ही राष्ट्रीय शिक्षण देणारी पहिली शाळा होती. दिस वॉज द फर्स्ट स्कूल टू इम्बाइब नॅशनल एज्युकेशन. कारण की ब्रिटिश राजवटीमुळे भारतीय शिक्षण पद्धतीवरती एक वेगळा परिणाम झालेला होता की भारताचा इतिहास जो आहे हा काळाकुट्ट करून दाखवण्यात ब्रिटिश इतिहासकारांना एक वेगळ्या प्रकारची मौज यायची. त्यामुळं भारताची महान संस्कृती, भारताचा महान इतिहास जोपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या देशी विद्यार्थ्यांना कळत नाही तोपर्यंत ते आपल्या देशाचं भविष्य सुद्धा घडवू शकत नाही. आणि आपल्याला ती म्हण माहिती आहे, ज्या लोकांना आपल्या देशाचा इतिहास माहीत नसतो ते आपल्या देशाचा भविष्यकाळ सुद्धा घडवू शकत नसतात. त्यामुळे आपल्या महान संस्कृतीची, महान इतिहासाची ओळख जी आहे ती या शाळेच्या मार्फत भारतीय विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. ही राष्ट्रीय शिक्षण देणारी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातली सुद्धा पहिली शाळा होती. आता आपल्याला तर माहिती आहे की लोकशाही मध्ये 4 आधारस्तंभ असतात. एक तर असतं केंद्रीय कायदे मंडळ, दुसरं असतं कार्यकारी मंडळ, तिसरं असतं न्यायमंडळ आणि चौथा जो लोकशाहीचा आधारस्तंभ आहे तो असतात काय, वृत्तपत्रे. पण आता या कालावधीमध्ये तर आपण ब्रिटिश राजवटीच्या अधीन होतो, तरी सुद्धा वृत्तपत्रांचं महत्त्व जे आहे ते अनन्यसाधारण असं होतं. कारण वृत्तपत्र समाजाला जागृत करत असतात, लोकांच्या सामाजिक भावनांना फुंकर घालत असतात आणि मग याचं महत्त्व लोकमान्य टिळकांना माहीत असल्या कारणाने 1881ला लोकमान्य टिळकांनी 2 वृत्तपत्रे सुरू केलेली आहेत. आता ही कोणती 2 वृत्तपत्रे आहेत तर पहिलं वृत्तपत्र दोस्तांनो जे आहे ते आहे मराठा, दुसरं वृत्तपत्र जे आहे ते आहे केसरी. मराठा वृत्तपत्राला सुरुवात जी झालेली आहे ती झालेली आहे 2 जानेवारीला, तर केसरी या वृत्तपत्राला सुरुवात झालेली आहे 4 जानेवारीला. हा मूलभूत फरक आपण लक्षात घ्यावा. मराठा हे इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र होतं, तर केसरी हे मराठी भाषेतून प्रकाशित होत होतं. मराठाचे पहिले संपादक जे होते ते होते लोकमान्य टिळक, तर केसरीच्या संपादक पदाची धुरा सांभाळलेली होती गोपाळ गणेश आगरकरांनी. आता जरी दोन्ही वृत्तपत्र लोकमान्य टिळकांची होती तरी या दोन्ही वृत्तपत्रामधील लिखाणांचं स्वरूप मात्र वेगवेगळं होतं. लोकमान्य टिळक यांना आपण जहाल राजकारणी असं म्हणतो, त्यामुळे मराठा या वृत्तपत्रातून राजकीय स्वरूपाचं लिखाण होत असे. मराठा हे इंग्रजी भाषेत होतं, ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर सावरकर यांना आपण म्हणतो जहाल समाज सुधारक. यांचे समाज सुधारणा विषयक जे विचार होते ते अतिशय जहाल होते.
त्यामुळं केसरी या वृत्तपत्रातून सामाजिक स्वरूपाचे लिखाण होत असे. समाजातील अंधश्रद्धा, दांभिकता किंवा अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावरती कोरडं ओढण्याचं काम केसरीच्या माध्यमातून आगरकरांनी केलेलं पाहायला मिळेल. या दोन्ही वृत्तपत्रांनी आपल्या आपल्या परीने फार मोठ्या प्रमाणात सामाजिक व राजकीय जागृती निर्माण करून आणलेली आहे. आता आगरकर जेव्हा केसरीचे संपादक होते तेव्हा त्यांच्या कालावधीत गाजलेलं होतं एक प्रकरण, आणि या प्रकरणाला आपण म्हणतो कोल्हापूरचे बर्वे प्रकरण. थोडासा इतिहास आपल्याला माहीत असला तर निश्चितपणे आपल्याला फायदेशीर ठरणार, कारण की कन्सेप्ट्स इफ दे आर क्लिअर तर तुम्ही उत्तरापर्यंत आरामात पोहोचू शकता. आता कोल्हापूर संस्थान आपल्याला माहिती आहे पंचगंगा नदीच्या काठी वसलेले शहर आहे. शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा प्रचलित आहे. पण शाहू महाराजांच्या पूर्वीचा इतिहास जर आपण पाहिला तर कोल्हापूरचे राजे जे होते चौथे शिवाजी यांना वेडसर ठरून त्यांना तुरुंगात डांबून टाकण्यात आलं होतं, आणि हे सर्व कारस्थान करणारे कोल्हापूर संस्थानचे दिवाण माधवराव बर्वे जे होते, या माधवराव बर्व्यांनी इंग्रजांशी संगनमत करून हे सगळं कट कारस्थान घडून आणलं होतं, आणि तुरुंगातच चौथ्या शिवाजींचा निधन झालं होतं. आता चौथ्या शिवाजींच्या निधनानंतर कोल्हापूर संस्थानचा राज्यकारभार जो आहे हा माधवराव बर्वे जे दिवाण होते आणि त्यांच्या कंपनी हाती घेतलेला आहे. आता इथं भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराची रेलचेल चालू होती, आणि अशा प्रकारच्या बातम्या ज्या आहेत या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या होत्या, आणि या बातम्या संपादक या नात्याने आगरकरांच्या कानापर्यंत सुद्धा पोहोचत होत्या. प्रत्येक गोष्टीची शहनिशा करणे हे संपादकाचं कर्तव्य असतं, आणि आगरकरांनी निश्चितपणे ते केलेलं असावं. आणि जेव्हा या बातम्या केसरी या वृत्तपत्रातून छापून आल्या, थोडक्यात या बातम्या माधवराव बर्व्यांच्या विरोधातल्या बातम्या होत्या, तेव्हा माधवराव बर्व्यांनी टिळक व आगरकर या दोघांवरतीही आबरू नुकसानीचा दावा दाखल केलेला आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये डिफेमेशन सूट म्हणतो. आणि या खटल्यामध्ये टिळक व आगरकर यांची बाजू मांडणारे दोन प्रख्यात असे विधिज्ञ होते. एक होते फिरोजशाह मेहता, ज्यांना आपण मुंबईचा सिंह म्हणतो, आणि काशीनाथ पंत तेलन, या दोघांनी समर्थपणे बाजू मांडली. आता इथे एक गोष्ट आपल्या ही पण लक्षात येते की बर्व्यांच्या विरुद्धचं लिखाण जे आहे हे केसरी या वृत्तपत्रातून झालेलं होतं. मग लोकमान्य टिळकांना या खटल्यात का गोवण्यात आलं? कारण की लोकमान्य टिळक हे केसरीचे प्रकाशक होते. ही वॉज द पब्लिशर ऑफ द न्यूजपेपर केसरी. त्यामुळं या दोघांना सुद्धा या खटल्याला सामोरं जावं लागलं, आणि अतिशय निष्णात पद्धतीने बाजू मांडल्यानंतर सुद्धा टिळक व आगरकर यांच्या विरोधात या खटल्याचा निकाल गेला. खटल्याचा निकाल लागलेला आहे माधवराव बर्व्यांच्या बाजूनी, आणि खटल्याच्या निकालानुसार टिळक व आगरकर यांना मुंबई जवळील डोंगरीच्या तुरुंगात 101 दिवसांची शिक्षा जी आहे ती भोगावी लागली. तर अशा प्रकारे गाजलेला हा प्रसिद्ध खटला कोल्हापूरचं बर्वे प्रकरण या नावाने सुद्धा या घटनेला ओळखलं जातं. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर शिक्षणासंदर्भातलं जे काम अविरतपणे टिळक आणि आगरकरांनी हाती घेतलं होतं त्याचा पुढचा टप्पा म्हणजे 1884 साली 24 ऑक्टोबरला स्थापन झालेली डेक्कन एज्युकेशन सोसायटी, आणि ही सुद्धा कुठं स्थापन झालेली आहे? पुण्याला. फक्त आता इथं एकच गोष्ट लक्षात ठेवायची की डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये फक्त टिळक आणि आगरकरांचा समावेश होता. चिपळूणकर या कालावधीत हयात नव्हते. चिपळूणकर स्वर्गवासी झालेले होते. त्यामुळे टिळक आणि आगरकर यांनाच या एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेचं श्रेय दिलं जातं. आता या एज्युकेशन सोसायटीच्या मार्फतच तत्कालीन पुण्याचे जे गव्हर्नर होते फर्ग्युसन यांच्या नावाने एक कॉलेज सुरू करण्यात आलेलं आहे. 1885ला 2 जानेवारीला ही भारतातील एक नामांकित संस्था आहे, एक नामांकित असं महाविद्यालय आहे. तर शिक्षणाचं कार्य जे आहे ते अविरतपणे चालूच होतं. पण याच कालखंडामध्ये राष्ट्रीय चळवळ ज्या संघटनेने बळकट केली, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात ज्या संघटनेचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे, अशा काँग्रेस पक्षाची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती. आणि काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मित्रांनो आपल्याला माहिती आहे हे झालेलं होतं कुठं?
तर मुंबईला गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाला इथे, आणि या पहिल्या अधिवेशनाला 72 प्रतिनिधी हजर होते. या 72 प्रतिनिधींमध्ये आगरकरांचा सुद्धा समावेश होता. तर आगरकर काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला हजर राहणारे एक प्रतिनिधी होते. प्रत्येक नातेसंबंधाची एक एक्सपायरी डेट असते आणि तशीच एक्सपायरी डेट आपल्याला पाहायला मिळते लोकमान्य टिळक आणि आगरकरांच्या संबंधाबाबत. लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यामधले मतभेद जे आहेत ते हळूहळू वाढत गेले. याला एक किंवा दोन मुद्दे नव्हते, असंख्य मुद्दे होते. पण शेवटी जो काही स्फोट झाला तो झालेला आहे 1887 साली. 25 ऑक्टोबरला आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा देऊन टाकलेला आहे राजीनामा. आता कोणत्या कारणामुळे दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले, तर कारण जे होतं ते होतं आधी राजकीय स्वातंत्र्य की आधी सामाजिक सुधारणा. लोकमान्य टिळकांचा उल्लेख आपण जहाल राजकारणी असा करतो, त्यामुळे यांचं म्हणणं होतं की आपण ब्रिटिशांच्या जोखडातून भारताला पहिल्यांदा मुक्त करू, नंतर समाज सुधारण्याचं कार्य जे आहे ते हाती घेऊ. आगरकरांचा याच गोष्टीला आक्षेप होता. आगरकरांचं म्हणणं होतं जोपर्यंत समाज सुधारत नाही तोपर्यंत राजकीय स्वातंत्र्याला कोणताही अर्थ राहत नाही, आणि कदाचित आगरकरांचं जे म्हणणं जे होतं हे योग्य होतं, हे रास्त होतं, हे बरोबर होतं. तर या कारणामुळे दोघांमध्ये मतभेद झालेले आहेत. केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा दिलेला आहे. आता आपले जे विचार आहेत समाज सुधारणा विषयक, हे जर जनतेसमोर मांडायचं असेल तर एका व्यासपीठाची गरज निश्चितपणे आगरकरांना भासत होती. आणि मग हे व्यासपीठ कदाचित एखादी संघटना असू शकत होती, एखादं वृत्तपत्र असू शकत होतं. आगरकरांनी चूज केलेलं आहे एक वृत्तपत्र. 1888ला 15 ऑक्टोबरला आगरकरांनी मित्रांनो सुधारक नावाचं एक साप्ताहिक सुरू केलेलं आहे. आता सुधारक जे आहे हे 2 भाषात प्रकाशित व्हायचं. मराठी भाषेचे संपादक होते किंवा मराठी आवृत्तीचे संपादक होते ते होते गोपाळ गणेश आगरकर. तर इंग्रजी आवृत्तीचे संपादक जे होते ते होते गोपाळकृष्ण गोखले, ज्यांना आपण महात्मा गांधींचे राजकीय गुरु म्हणून सुद्धा ओळखतो. या सुधारकचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे, इष्ट असेल तेच बोलेल व साध्य असेल तेच करेल. जे इष्ट आहे, जे योग्य आहे तेच बोलणार आणि जे साध्य होण्यासारखं आहे तेच करणार. तर सुधारकनी एक सामाजिक सुधारणा चळवळ जी आहे ही महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात राबवली. आता इथं परत आपल्याला लक्षात घ्यायचं की 1892 ते 95 या काळामध्ये आगरकर फर्ग्युसन कॉलेजचे झाले होते काय, प्राचार्य. हा 3 वर्षाचा कालावधी आहे. 1892ला प्राचार्य झालेत आणि त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे 1895 पर्यंत यांनी प्राचार्य पदाची धुरा जी आहे ही अतिशय सक्षमपणे सांभाळलेली आहे. आता 1893 या कालखंडामध्ये महाराष्ट्रात एक विवाह फार मोठ्या प्रमाणात गाजलेला होता. हा एक विधवा पुनर्विवाह होता. हा विधवा विवाहाचे पुरस्कर्ते धोंडो केशव कर्वे यांचा विवाह होता. त्याने एका विधवेशी विवाह केलेला होता आणि या ढोके कर्वेंच्या पुनर्विवाहाची जी काही निमंत्रण पत्रिका होती त्याच्यावरती आगरकरांनी स्वाक्षरी केलेली होती. थोडक्यात इथं मला असं सांगता येणार की आगरकर हे विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते. आणि अशा या थोर व्यक्तिमत्वाचं जे काही जीवन आहे त्याचा अंत झालेला आहे 1895 या साली. वयाच्या 39व्या वर्षी दम्याच्या आजाराने यांचं निधन झालेलं आहे. कुठं, पुण्याला. आता इथपर्यंतच यांचा इतिहास थांबत नाही. आपल्याला यांच्या संदर्भातले महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं सुद्धा आकलन करावं लागेल. आता महत्त्वाचे काही मुद्दे आपल्यासमोर मांडलेले आहेत. एक तर सर्वात पहिला मुद्दा आहे की हे बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक होते. नाउ व्हॉट इज बुद्धिप्रामाण्यवाद? बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे रॅशनलिझम. प्रत्येक गोष्ट जी आहे ती बुद्धीच्या कसोटीवरती घासून पाहिजे. कोणतीही गोष्ट आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेली आहे म्हणून त्याचं तंतोतंत पालन करायचं नाही. ती गोष्ट किती व्यवहार्य आहे, किती आजच्या समाज पद्धतीत चपखल बसू शकते, या सर्व गोष्टींचा विचार करून बुद्धीच्या कसोटीवरती घासून पाहून योग्य आहे किंवा अयोग्य हे ठरवणे आणि मग त्या गोष्टीचा स्वीकार करणे, याला म्हणतो आपण काय, बुद्धिप्रामाण्यवाद. आणि आगरकर बुद्धिप्रामाण्यवादी समाजसुधारक होते. तर आगरकरांचे समाज सुधारणा विषयक जे काही विचार होते हे पुण्यातल्या सनातनी मंडळींना रुचणं शक्यच नव्हतं.
त्यामुळं आगरकरांची त्यांच्या हयातीतच जिवंतपणी प्रेतयात्रा काढण्यात आलेली होती. परीक्षेत कधी कधी प्रश्न असा विचारला गेलेला आहे की स्वतःची प्रेतयात्रा स्वतः पाहणारे समाजसुधारक कोण, तर ते होते कोण, गोपाळ गणेश आगरकर. आता ही प्रतिकात्मक प्रेतयात्रा होती, ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात घ्यावी. मुला मुलींचं लग्नाचं वय काय असावं, किमान वय काय असावं, या संदर्भात बहरामजी मलबारी याने एक विधेयक मांडलेलं होतं, ज्याचं नाव होतं संमतीवय विधेयक, जेव्हा एज ऑफ कन्सेंट बिल असं याला म्हटलं जातं. तर या संमतीवय विधेयकाला आगरकरांनी केलं होतं काय, समर्थन, तर लोकमान्य टिळकांनी केला होता याला विरोध. ही गोष्ट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आता आगरकरांनी काय केलेलं आहे, आगरकर प्रचंड स्वावलंबी व्यक्तिमत्व होते की आपल्या निधनानंतर कुणावरती सुद्धा आर्थिक ताण येऊ नये म्हणून कायमस्वरूपी आपल्या बटव्यामध्ये, आपल्या पुरचुंडीमध्ये त्यांनी 20 रुपये बांधून ठेवलेले होते. आता कोणकोणत्या टोपण नावाने आगरकर ओळखले जातात, तर सुधारक हे वृत्तपत्र सुरू केल्यामुळे यांना सुधारककार आगरकर असं सुद्धा संबोधलं जातं. यांच्या कालखंडामध्ये आणखीन एक प्रकरण गाजलेलं, ज्याला म्हणतो आपण काय, पंचहौत चहा मिशन प्रकरण. आता नेमकं हे प्रकरण काय होतं, इथं पण थोड्याशा बाबी समजून घेणं ही योग्य गोष्ट ठरणार आहे. तर आता हे जे प्रकरण आहे हे पुण्यातल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक समारंभ आयोजित केलेला पंचहौत या ठिकाणी, आणि इथं पाचारण करण्यात आलेलं होतं, बोलवण्यात आलं होतं लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती रानडे आणि गोपाळ गणेश आगरकरांना. रीतिरिवाजानुसार पाहुण्यांचं जे काही स्वागत आहे ते चहा देऊन करण्यात आलं. आणि ह्या सगळ्या प्रकरणानंतर पुण्यातल्या सनातनी लोकांनी बोंब मारण्यास सुरुवात केली की या तिघांचा धर्म भ्रष्ट झालेला आहे, कारण की ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या हातचा चहा जो आहे तो प्राशन केलेला आहे. लोकमान्य टिळकांनी सरळ सरळ कानावरती हात ठेवले. न्यायमूर्ती रानडे म्हणाले की मी तिथं उपस्थित होतो पण मी चहा पिलो नाही. आगरकर असे एकमेव व्यक्तिमत्व होते ज्यांनी निक्षून सांगितलं की मी तिथं उपस्थित होतो, मी चहा सुद्धा पिला आणि याच्यामुळे माझा धर्म भ्रष्ट होत नाही, त्यामुळे मी या बाबतीत प्रायश्चित्त घेणार नाही. असं हे गाजलेलं पंचहौत चहा मिशन प्रकरण. आगरकरांचा समाजातील चातुर्वर्ण व्यवस्थेला विरोध होता. समाजातील अंधश्रद्धा, अज्ञान, दांभिकता यांच्यावरती त्यांनी सडकून टीका केलेली होती. तर बालविवाह, केशवापन पद्धती आणि अस्पृश्यतेला यांचा कडाडून विरोध होता. थोडक्यात यांना आपण जहाल समाजसुधारक का म्हणतो, या एका वाक्यामध्ये सर्व अधोरेखित होत आहे. महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध साहित्यिक, प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ययातिकार वि स खांडेकर यांनी आगरकरांचा उल्लेख केलेला आहे, देव न मानणारा देव माणूस. आणि अकोल्यात असताना आगरकर वराड समाचार या वृत्तपत्रातून लिखाण करत असत. आणि शिमग्या या सणाबद्दल आगरकरांचे विचार अतिशय प्रखर होते की या शिमगा सणासारखा बिभत्स सण या जगाच्या पाठीवरती कुठेही पाहता येणार नाही, असे आगरकरांचे विचार. 39 वर्षाच्या कालखंडामध्ये आगरकरांनी विपुल अशी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यापैकी महत्वाचे परीक्षाभिमुख ग्रंथ जे आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. तर पहिला जो ग्रंथ आहे तो आहे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. 1882 साली हा ग्रंथ जो आहे तो प्रकाशित झालेला आहे. कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात जो काही तुरुंगवास टिळक व आगरकर यांना सहन करावा लागला, त्या तुरुंगातील अनुभवांवरती आधारित असा हा ग्रंथ आहे. नंबर 2चा जो ग्रंथ आहे तो आहे विकार विलसित. आणि विकार विलसित म्हणजे थोर ब्रिटिश नाटककार विलियम शेक्सपियर यांच्या हॅमलेट या नाटकाचे मराठी भाषांतर होय, ज्याचं प्रकाशन 1883 ला झालेलं आहे. नंतर केसरी या वृत्तपत्रात काम करत असताना, संपादक पदाची धुरा सांभाळत असताना त्यातील निवडक लेख एकत्र करून एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे 1887 ला, केसरीतील निवडक लेख या नावाने. नंतर सुधारकातील वेचक लेख हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे 1895 ला. 5वा जो ग्रंथ आहे तो आहे शेठ माधवदास व बाई धनकुंवरबाई यांच्या पुनर्विवाहाचे चरित्र,
ज्याचं प्रकाशन झालेलं आहे 1907 ला। आणि 6वा जो ग्रंथ आहे तो आहे वाक्य मीमांसा व वाक्यांचे पृथक्करण। नावावरूनच आपल्याला कळतंय मराठी व्याकरण विषयक हा ग्रंथ आहे। आणि सरते शेवटी सर्वात शेवटचा ग्रंथ जे यांचं आत्मचरित्र आहे, या आत्मचरित्राचं नाव आहे फुटके नशीब। त्यांच्या ऑटोबायोग्राफीचं नाव आहे फुटके नशीब। आगरकरांनी आपल्या हयातीत काही महत्त्वपूर्ण लेख सुद्धा लिहिले जे अतिशय प्रसिद्धीस पावले। त्यापैकी काही महत्त्वपूर्ण लेख जे आहेत ते आपण इथं मांडलेले आहेत। पहिला जो लेख आहे तो आहे स्त्रियांनी जॅकेटे घातलीच पाहिजेत। नंबर 2, हिंदुस्थानचे राज्य कुणासाठी प्रश्नचिन्ह आहे। इथं या लेखामध्ये यांनी ब्रिटिश राजवटीवरती टीका केलेली आहे। ब्रिटिश राजवट किती स्वार्थी आहे आणि भारतीयांचे कशा प्रकारे लूट करत आहे या संदर्भातला हा लेख जो आहे तो प्रसिद्धीस पावला। नंबर 3चा लेख आहे गुलामांचे राष्ट्र। तर भारतीयांच्या आळशी मनोवृत्तीवरती या लेखाद्वारे टीका करण्यात आलेली आहे की एक बुडभर लोकांचा देश, हजारो किलोमीटर लांब असलेला देश आपल्यासारख्या खंडप्राय महाकाय देशावरती येऊन राज्य करतो, इथल्या लोकांवरती राज्य करतो। आणि याच्या मागे भारतीय लोकांची जी काही आळशी मनोवृत्ती आहे त्याच्यामुळे ब्रिटिशांना हे शक्य झालेलं आहे। तर अशा प्रकारचा उद्घोष या लेखामध्ये आगरकरांनी केलेला आहे। आणि सर्वात शेवटचा जो आहे तो आहे स्त्री दास्य विमोचन संमती नियमनाचा जो काही विचार बैरामजी मलबारींनी मांडलेला होता त्याला समर्थन देणारा हा लेख जो आहे तो आगरकरांनी लिहिलेला आहे। तर मित्रांनो, परीक्षेमध्ये एवढे जे मुद्दे आहेत हे आपल्याला उपयोगी ठरणार आहेत। आपल्याला जर लेक्चर खरोखरच आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा। धन्यवाद।